सहज असं दिसतंय सत्ताधारी पक्ष कारवाई होत नाही एक. त्याच्यानंतर जिथं झालेली आहे ती सगळी गुंडाळूनची किंवा एक्झॅक्टली काय केलं माहिती नाही, पण त्याच्यावर कुठल्या ॲक्शन नाही आहे. पवारसाहेब, उद्या आमदार अपक्षतेच्या प्रकरणासंदर्भात निकाल लागणार आहे. जे विधानसभा अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर ते स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याकरता वर्षा निवासस्थानी जातात आणि आजारी असताना अशा प्रकारची 1.5 तासाची भेट होते आणि उद्या निकालाचं वाचन करायचं. साधी सरळ गोष्ट आहे. ज्यांच्या पुढे केस आहे आणि ज्यांची केस आहे तर त्याच्यात ज्यांची केस आहे त्यांनी ती केस मांडणं याच्यात काही चुकीचं नाही. पण ज्यांच्यासमोर मांडली जाते आणि ज्यांचा निर्णय अभिप्रेत आहे तेच घ्यायचं. ज्यांची केस आहे त्यांच्याकडे जात असतील तर संशयाला चिंता वाटावी अशी जागा याचं निर्माण होते. ते केलं नसतं तर या पदाची प्रतिष्ठा आणखीन चांगली राहिली असते. केंद्रामध्ये जर भाजपचं सरकार पुन्हा आलं नाही तर अजित पवारांसोबत गेले काही आमदारांचे पुन्हा एकदा शिक्षक नेते तुमची माफी मागतील अशा संदर्भात राजेश टोपे म्हणाले तुमचा पॉईंट त्या कार्यक्रमात आणि त्या आमदारांची याच्यात घालमेल सुद्धा त्यांची चालू आहे. नाही, घालमेल चालू असेल ते मला माहिती नाही, पण असा निर्णय ज्यांनी घेतला त्यांच्या संबंधी आमच्या पक्षात फेर विचार नाही. सर्व त्याच्या प्रमुख जे लोक आहेत त्यांच्या संबंधीची आणि हा निर्णय घ्यायला असा निर्णय घ्यायला जे जबाबदार आहेत कारणीभूत आहेत त्यांच्या संबंधीची भूमिका स्वच्छ आहे. मुंबई जैसे शहर में पक्ष बढ़नी पाई पार्टी बढ़नी पे उसका वजह थी कि हमारे पक्ष को उसने भी सिर्फ ग्रामीण इलाका बना दिया. शहरी इलाका कितना ही जरूरी है उन्होंने कभी कंसिडर ही नहीं किया. वो सीधा आरोप आप पे लगाते हैं उन जगहों पे पार्टी बढ़ नहीं पाई. वो बढ़ सकती है. बात ऐसी है जो परिस्थिति है आज की नहीं है. पिछले 23 साल से ये पार्टी हम चला रहे. इसमें इंफॉर्मेशन फोर्स की जिम्मेदारी जो बोलते उनके ऊपर ही थी. तब उन्होंने अपने पास जब काम था जिम्मेदारी थी तब ध्यान कभी दिया नहीं. आज देखे ठीक है. तुम्ही बोललात की राहुल नार्वेकर मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले संपूर्ण संशय निर्माण होतं. खरं तर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे राहुल नार्वेकर भेटायला गेले विधानसभा अध्यक्ष ते मुख्यमंत्र्यांची भेट घेतात त्यामुळे संशय निर्माण होतो. राजकीय वर्तुळात चर्चा रंगते की शिंदेच्याच बाजूने निकाल लागेल. अर्थात असा तो बेंचमार्क सेट झाला तर उद्या देखील तुमचा देखील निकाल जो आहे तो निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात गेलेला आहे. मग तोच बेंचमार्क पुढे रिसेट होणार आहे. ठीक आहे. तर असं आहे तो निर्णय हातात आल्याशिवाय त्याच्यावर कॉमेंट करणं योग्य नाही. लेट्स वेट. 24 तासामध्ये 12 तासामध्ये हा निकाल येईल. तो आल्याच्या नंतर आपण त्याच्यावर भाष्य करू. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात सांगितले की बहुमत आमच्याकडे आहे. आमदारांची आणि खासदारांची संख्या पहिले तर आमच्याकडे जास्त आहे. निवडणूक आयोगाने त्याच संख्येमध्ये आमच्या बाजूने निकाल दिला होता. त्यामुळे विधानसभा अध्यक्षाचा निकालही आमच्याच बाजूने असल्याचा विश्वास त्यांचं बहुमत आहे ही गोष्ट खरी आहे. म्हणजे तसं एका पक्षाला स्वच्छ बहुमत आहे ही स्थिती नव्हती. भाजप त्यांचे काय 105 104 काय नंबर असेल तो आणि नंतर शिंदे साहेबांचा पक्ष ते मिळाल्यानंतर ते बहुमत आलेलं आहे आणि त्यामुळे स्वच्छ निर्मळ बहुमत आहे असा क्लेम करायची परिस्थिती नाही. पण आकडे नंबर हे जर बघितलं तर तो नंबर त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळं त्यांनी काही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्याची फारशी माहिती बघा नाही आमची बाकीची सहकारी होती. आप लोग का चुनाव आयोग में सिंबल को लेकर सुनवाई पूरी कई दिनों में सुनवाई पूरी हो गई है. अब तक फैसला नहीं आ रहा है. क्या जानकारी आप लोग के पास है क्यों फैसला? हम राह देख रहे क्योंकि फाइनल आर्ग्यूमेंट
दोनों तरफ से सब खुले हुए, 8-10 दिन हुए। हम चाहते हैं कि वह जल्दी से जल्दी जिसे ना आने की आवश्यकता है। इलेक्शन नज़दीक है, सिंबल का इशू है, पार्टी का नाम का इशू है,